मालिकेतील सर्व पात्र, घटना व नाव काल्पनिक आहेत. त्यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने कोणाशी काहीही संबंध नाही. दैत्यांचा हा कर्दनकाळ, भल्यांचा हा पक्का यार, झुंज देण्या अन्यायाशी सदैव हा तयार. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण जय हिंद जय हिंद जय हिंद जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी, दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण करण रायचंद, मीच रायचंद आहे. कोण आहेस तू? काय हवंय? काय झालंय अतुल? काय झालं? काही नाही. काही नाही? अरे मग तुझ्या कपाळावर एवढा घाम काय? मी त्याला मारून टाकलं. रायचंदला? रायचंदला. अतुल, मी तुला किती वेळा समजव की स्वप्न फक्त स्वप्न असतात, त्यांचं वास्तवाशी काही देणं घेणं नसतं. आणि तू या गोष्टींचा विचार करून इतका हैराण होत असतोस, हे बरोबर नाहीये.
रश्मी, कसा नको विचार करू. त्या स्वप्नांच्या बाबतीत जे मी वारंवार बघत असतो, तोच बंगला, तोच रस्ता, त्याच बंगल्यामध्ये बसलेला रायचंद. तू विश्वास ठेव, अगर नको ठेवूस. माझ्या हातून कोणा रायचंदचा खून झाला नाही तर होणार आहे. असं काही होणार नाहीये. स्वप्न कधीच खरी होत नसतात. पण का कुणास ठाऊक मला वाटतंय की हे स्वप्न नाही, सत्य आहे. आणि म्हणतात की सकाळची स्वप्न खरी होतात. बघ या घड्याळात 6 वाजून काही मिनिटं झाली आहेत. मी ठरवूनच या घड्याळाचा अलार्म 6 वाजल्याचा लावला होता. आणि जशी मी स्वप्नात रायचंदला गोळी मारली, हा अलार्म वाजला. आता तर माझा विश्वास बसू लागलाय की माझ्या हातून कोणा रायचंदचा खून होणार आहे. अतुल, हा सगळा तुझा भ्रम आहे. जर तू कुठल्या रायचंदला ओळखतच नाहीस, तुला माहीतच नाही, कधी भेटलाही नाहीस, तर तू त्याचा खून का करशील? ते सगळं नाही मला माहीत, पण मला वाटतंय नक्कीच काही ना काहीतरी होणार आहे. जर तुला खरंच वाटतंय की तुझ्या हातून कुठल्या रायचंदचा खून होणार आहे, तर माझ्या मते वेळ असतानाच आपल्याला पोलिसांना लगेच इन्फॉर्म करायला पाहिजे. पोलीस? हा राठी, करण साहेब, या रश्मी मल्होत्रा आहेत. यांची फारच विचित्र कंप्लेंट आहे. बोला मिस रश्मी, काय ते स्पष्टपणे सांगा. आमच्या करण सरांकडे प्रत्येक रोगावर औषध आहे, राईट? मोनिका, विल यू प्लीज? शट अप. हे माझे पती अतुल मल्होत्रा आहेत. यांना वाटते की यांच्या हातून कुठल्या रायचंदचा खून होणार आहे. हे रायचंद कोण आहेत आणि तुम्हाला त्यांचा खून का करायचा आहे? काही कारण? याच प्रश्नांमध्ये मी स्वतः गुंतलो मिस्टर करण. मागच्या 1 वर्षापासून मी एकच स्वप्न वारंवार पाहतोय की माझ्या हातून कोणा रायचंद नावाच्या माणसाचा खून झालाय. व्हेरी इंटरेस्टिंग. स्वप्नामध्ये मर्डर? सर, ही तर एखाद्या थ्रिलर फिल्मची स्टोरी वाटते. मोनिका, विल यू प्लीज? शट अप. काय करता तुम्ही? मला म्हणायचं की तुमचा बिझनेस आहे का? माझा काही पर्सनल बिझनेस नाहीये. मी एका प्रायव्हेट कंपनीमध्ये अकाउंटंट आहे. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये कोणी रायचंद नावाचा माणूस आहे का? किंवा मग रायचंद नावाशी जोडलेली बालपणात काही अप्रिय घटना घडली असेल? आठवा जरा. मला चांगल्या रीतीने आठवतंय, मी कधीच कोणा अशा माणसाला नाही भेटलो. ना कोणा अशा माणसाला ओळखतो ज्याचं नाव रायचंद असेल. त्याच्या बाबतीत मला तेवढंच माहिती आहे जितकं मी आपल्या स्वप्नात पाहिलंय. मिस्टर अतुल, तो किती वयाचा असेल आणि ती कुठली जागा आहे जिथं तो तुम्हाला दिसतो? वय अंदाजे 50 वर्ष असेल. जागेच्या बाबतीत तर मी तुम्हाला स्पष्टपणे नाही सांगू शकत. फक्त स्वप्नामध्ये इतकं पाहतो की एक कमी वस्तीवाली वसाहत आहे. एक ब्रिज आहे, त्याच्या पुढे एक देऊळ, आणि तिथे गल्लीमध्येच कुठेतरी रायचंदचा बंगला आहे. हे जे लोकेशन तुम्ही डिस्क्राईब करता, असं वाटतं की ते कुठल्या हिल स्टेशनचं आहे. तुम्ही जे स्वप्नात पाहतात अशा कुठल्या हिल स्टेशनवर गेला होतात कधी? नाही. वेल देन आय एम सॉरी मिस्टर अतुल. मी किंवा पोलीस या बाबतीत तुमची काहीच मदत करू शकत नाही. असं नका बोलू मिस्टर करण. तुम्हीच आमच्या प्रॉब्लेमचं उत्तर शोधू शकता. मी अशा माणसाला कसं शोधू शकतो ज्याचं अस्तित्वच नाहीये? आय एम सॉरी रश्मीजी, मी काहीच करू शकत नाही. जर यांची कोणी हेल्प करू शकतो तर फक्त एक सायकेट्रिस्ट करू शकतो. एक असा डॉक्टर जो यांची मानसिक स्थिती ओळखू शकेल, जो यांना स्वप्नाच्या दुनियेतून काढून सत्याच्या दुनियेमध्ये आणेल. चला राठी. राठी यांच्यावर नजर ठेवा. शक्य आहे की हे लोक कुठल्या भयंकर कटाला प्रत्यक्षात आणण्याचं प्लॅनिंग करतायत आणि कायद्याला धोका देण्यासाठी आपला वापर करण्याचा प्रयत्न करतायत. यांना धोक्यात ठेवण्यासाठी मी त्यांच्या कुठल्याच गोष्टीवर रिॲक्ट नाही झालोय. बट कीप ए वॉच ऑन देम. येस सर. तू एक काम कर, या रायचंदला शोध आणि त्याचा मर्डर करून टाक. कम ऑन यार, काय मस्करी करतोयस? मी मस्करी नाही करत आहे. तुला औषध सांगतोय.
प्लीज डॉक्टर. अहो वहिनी, अतुलला काहीच नाही झालंय. याने अशी घटना एकतर कुठेतरी वाचली आहे किंवा एखाद्या फिल्ममध्ये पाहिली आहे आणि त्या घटनेचा याच्या मेंदूवर प्रभाव पडलाय. आणि हे फक्त तुझ्यासोबत होत नाहीये, आम्हा सगळ्यांसोबत नेहमी असं होत असतं. जी घटना आपण उघड्या डोळ्यांनी पाहतो ती घटना आपल्याला डोळे बंद केल्यावरही दिसते. आपल्याला ती जाणवायला लागते आणि यालाच आपण स्वप्न म्हणतो. पण डॉक्टर, अतुलला जे रोज स्वप्न पडतं त्याचा शेवट काय? त्याला कधीपर्यंत हे एकच स्वप्न पडत राहणार? जोपर्यंत हा रायचंदचा खून नाही करत. मस्करी करतोय यार. अतुल, कामाच्या प्रेशरमुळे तुझा मेंदू इतका थकलाय की तुला विश्रांतीची खूप गरज आहे. आणि जर माझं म्हणणं ऐकाल तर 1-2 दिवसांसाठी कुठेतरी बाहेर फिरायला निघून जा. कामातून वेळही मिळेल आणि डोक्यावरचा तणावही कमी होईल. मग अशी स्वप्न पडणं स्वतःहून बंद होतील. ठीक आहे डॉक्टर, आम्ही उद्याच एखाद्या हिल स्टेशनला निघून जातो. हो, हे बरं होईल. आणि तिथून आल्यावर मला भेटा. ओके? ओके. तो वेडा राठी की लाठी. कोणास ठाऊक स्वतःला काय समजतो ते. सगळा युनिफॉर्मचा माज आहे. युनिफॉर्म नसताना भेट. जर तुझ्या लाठीचे 2 तुकडे नाही केले ना तर माझं नावही मोनिका द डिटेक्टिव्ह नाही. मोनिका. Shut up. मोनिका. कोण आहे रे? मोनिका, करण सरांचा चमचा. हिम्मत असेल तर समोर ये. मोनिका. करण सर, फोन आलाय. हॅलो. हां सर, राठी बोलतोय. हा राठी बोला. हां सर, आपल्या सांगण्यानुसार माझी माणसं अतुलवर वॉच ठेवतायत. तो कोणा डॉक्टरला भेटला होता आणि त्या डॉक्टरने अतुलला कुठे बाहेर जाण्याचा सल्ला दिलाय. आणि आज दोघेही नवरा बायको माथेरानला जात आहेत. ठीक आहे, जेव्हा ते परत येतील त्यांच्यावर लक्ष ठेवा. नजर ठेवा त्या दोघांवर. येस सर. वाव, किती सुंदर जागा आहे ना. होय ना अतुल? अतुल, अतुल, मी तुझ्याशी बोलतीये. काय झालं? तू इतका हरवलेला काय आहेस? माहित नाही, पण काही रस्ते मला ओळखीचे वाटतायत. असं वाटतंय की मी इथे अनेक वेळा आलोय. तोच रस्ता, तोच ब्रिज. कुठला रस्ता? कुठला ब्रिज? हा तोच रस्ता आहे जो मी स्वप्नामध्ये पाहतो. तू ऐकलंस? काय? मंदिराच्या घंटीचा आवाज. इथे पुढे एक मंदिर आहे रश्मी. बघ बघ, हे तेच मंदिर आहे जे मी स्वप्नात बघतो. मी म्हटलं होतं ना तुला की माझ्या स्वप्नांमध्ये काहीतरी गूढ रहस्य लपलंय, पण माझ्यावर कोणी विश्वासच ठेवत नाहीये. इथून पुढून लेफ्ट घे. बघ, इथे याच गल्ल्यांमध्ये त्या रायचंदचा बंगला आहे. तो बघ, याच बंगल्यात राहतो तो रायचंद. चल ना बघूया. हाच बंगला आहे तो. ये माझ्यासोबत. बघ, हा तोच बंगला आहे. मी हा पाहिलाय स्वप्नामध्ये. तू बघशील, रायचंद इथेच राहत असणार रश्मी. अतुल, हा दरवाजा तर उघडाच आहे. होय, दरवाजा तर उघडा आहे. रायचंद नक्कीच आत असतील. आपल्याला आज जाऊन बघायला हवं. ये मिस्टर रायचंद. मिस्टर रायचंद.
मिस्टर, बोला. हा बंगला मिस्टर रायचंदजींचा आहे? हो, मी त्यांची मुलगी आहे योगिता. आम्हाला रायचंदजींना भेटायचंय. नाही, तुम्ही त्यांना भेटू शकत नाही. हे बघा, आम्ही खूप दुरून आलोय. आमचं त्यांना भेटणं खूप आवश्यक हे आहे. बघा, मी सांगितलं ना, ते तुम्हाला भेटू शकत नाहीत म्हणून. का नाही भेटू शकत? अहो, तुम्हाला माहिती नाही, पण त्यांचा जीव धोक्यात आहे. त्यांचं मर्डर. कोण चुकलाय? काय? त्यांचा मर्डर झालाय? हो, कधी? कसा? 1 वर्षापूर्वी 1 जानेवारीच्या सकाळी 6 वाजता. त्यानं कोणी मारलं? कोणी माथे फिरू होता. ये प्रकाश या लोकांना बाबांना भेटायचं होतं. कोणी त्याला पाहिलं नाही? माझ्या नोकराने जरासं पाहिलं होतं. तो घराच्या आत काम करत होता आणि गोळीचा आवाज ऐकून बाहेर आला. पोलिसांनी त्या खुन्याला शोधायचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा कुठेच काहीच शोध लागला नाही. मालकीन, काय झालं रामदेव? हाच आहे तो खुनी ज्यानं आमच्या मालकाचा खून केला. यानंच आमच्या मालकाला गोळ्या मारल्या. ह्योच आहे तो खुनी. ह्योच आहे. चल लवकर चल इथून. थांबा नाहीतर गोळी घालेल. रामदीन, पोलिसांना फोन कर लवकर. हे बघा, तुम्ही मला अशा रीतीने इंटरोगेट नाही करू शकत. तर तू शिकवणार आम्हाला इंटरोगेट करायला? हा, गेल्या 1 वर्षापासून आमच्या पोलीस स्टेशनमध्ये ही फाईल बंद पडली आहे. मी उघडणार ही फाईल, मी उघडणार. कुठे माझी पत्नी? कुठे रश्मी? हो, तर बंटीला बबलीची आठवण येते. गेली आहे तुझ्यासाठी मदत मागायला. बघतोच कोणाला घेऊन येते ती. अरे पण तुम्ही माझ्यावर विश्वास का नाही ठेवत? मी कुणा रायचंदचा खून नाही केलाय. विश्वास? विश्वास विश्वास नावाची वस्तू तर त्याच दिवशी फाडून फेकली होती ज्या दिवशी हा युनिफॉर्म घातला होता. सांग, त्या सभ्य माणसाचा खून तुम्ही लोकांनी का केला? तुम्ही माझं म्हणणं का नाही ऐकत इन्स्पेक्टर? ज्या माणसाला मी कधी पाहिलं नाही, कधी भेटलो नाही, मी त्याचा खून का म्हणून करीन? तर खून करण्यासाठी ओळख असणं आवश्यक आहे. हे कुठल्या पुस्तकात लिहिले? सांग, तू ऐकलंयस कधी असं? हे बघा, जर तो खून मी केला असता तर मी इथे परत का आलो असतो? आता तुझ्या मनातल्या गोष्टी तर ईश्वरालाच ठाऊक. होऊ शकतं की यावेळेस तू मॅडमला मारायला आला असशील. इन्स्पेक्टर हा खोटं बोलतोय. माझ्या नोकराने स्वतः याला मर्डर करताना पाहिलं होतं. रामदीनची याच्याशी काही वैयक्तिक दुश्मनी तर नाही जो याच्यावर खोटा आरोप लावेल. करेक्ट, तुमच्या बोलण्यात दम आहे. हा तर भाऊ, काय नाव आहे तुझं? साहेब रामदीन. रामदीन, तू या माणसाला आपल्या मालकाची हत्या करताना पाहिलंस. जरा विस्तारानं सांग की तू नक्की काय पाहिलंस. साहेब, त्या दिवशी लॉन मध्ये बसून मालक पेपर वाचत होते. तू कुठे होतास? मी किचन मधून मालकांसाठी चहा घेऊन येत होतो. तेव्हा मी पाहिलं की हे कारने आले आणि यांनी मालकांना आवाज दिला आणि गोळ्या चालवल्या. ऐकलंस बंटी भाऊ? आता बघूया तुमची बबली तुम्हाला फाशीपासून कशी वाचवते. आता इथे बस आणि कजरारे नैना गा. हॅलो. मी रश्मी बोलतीये. हां, बोला रश्मीजी. हाव इज युअर हॉलिडे गोइंग ऑन? आता तुम्ही विचार करत असाल की मला कसं माहीत पडलं की तुम्ही माथेरानमध्ये आहात. असो, तुमच्या पतीने आता कोणतं नवीन स्वप्न पाहिलं आहे? होय मिस्टर करण, माझ्या पतीने जे स्वप्न पाहिलं होतं ते सत्यात उतरलंय. काय? हे तुम्ही काय बोलताय? म्हणजे? होय मिस्टर करण, माझ्या पतीने रायचंदचा खून खूप आधीच केलेला आहे. ओ माय गॉड.
आता तुम्ही आणि तुमचे पती आहात कुठे? आम्ही लोक माथेरानमध्ये आहोत. माझे पती जेलमध्ये आहेत आणि इथले इन्स्पेक्टर मला अतुलला भेटायलाही देत नाहीत. तुम्ही प्लीज लवकर या. याचा अर्थ असा झाला की रायचंद माथेरानमध्ये राहत होता. होय, आणि रायचंदचा नोकर या मर्डरचा प्रत्यक्ष साक्षीदार आहे. त्याच्या साक्षीवर पोलिसांनी अतुलला अरेस्ट केलंय. डोंट वरी, मी तिथे येतोय. याचा अर्थ अतुलने आपल्या स्वप्नामध्ये ज्या रायचंदला पाहिलं होतं तो प्रत्यक्षात या जगात होता. आणि अतुलचं ते स्वप्न त्याच्या भविष्याचा पूर्वाभास नव्हे तर त्याच्या भूतकाळाचं ते पान होतं जे शुद्धीवर असताना त्याने कधीच वाचलं नाही. जर 1 वर्षापूर्वी अतुलने रायचंदचा खून केला होता तर मग 1 वर्षानंतर त्याने पोलिसांना इन्फॉर्म का केलं? हे शक्य आहे की अतुलने खून तर केला पण तो कोणी नाहीये. कसा अति विलक्षण योगायोग आहे हा. कसा कट आहे हा. आणि या कटाचा पडदा मी नक्कीच उचलणार. पण आज नाही, पुढच्या भागात आजच्याच दिवशी याच वेळेवर. कारण द डिटेक्टिव्ह. अवश्य पहा पुढचा भाग. मुळीच चुकवू नका. जय हिंद, जय हिंद, जय हिंद, जय हिंद. दुश्मनांची वक्रदृष्टी देशावर जर झाली कधी, काळाला हा खिळवून ठेवी दुश्मनांची दैना करी. पुत्र भारत मातेचा हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी, हा देश प्रेमी सहृदयी. झुंजार हा वज्र हा पोलादी वीर हा, जुलमी अत्याचारांचा करतो बंदोबस्त हा. करण, करण, the detective.